कोपरगावात वादळी वाऱ्यांसह पाऊस, अनेक घरांचे पत्रे उडाली, मोठे नुकसान. पंचनामे करण्याच्या आमदार आशुतोष काळेंच्या प्रशासनाला सूचना. कोपरगाव तालुक्यातील शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7च्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने देना उडवली असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी वस्तू उघड्यावर पडल्या. तसेच फळबागांचे आणि उघड्यावर ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची माहिती घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला वादळाने झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांना या वादळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याचे वीज पुरवठाही खंडित झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच फळबागांसह काढणीला आलेले डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले. वादळाने साठवणुकीसाठी झाकून ठेवलेल्या कांद्यावरचे आच्छादन उडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. कोळपेवाडी परिसरात शकील गुलाब पटेल, अनीस पटेल, हसन पटेल यांचे घराचे पत्रे उडाले, तर आभाळे यांच्या पोल्ट्रीचे नुकसान झाले आणि प्रकाश कोळपे यांचे घराचे आणि दुकानाचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच कासली परिसरातील रहिवासी मनोज देवराम पवार यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली असून नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे मदत अपेक्षित व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. मतदारसंघातील एकही बाधित नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई न करता पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.